नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वटार या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख व्यक्ती आहे ते आणि त्यांचे मिसेस ह्या दोन्ही अंध आहेत आणि सध्या ते PhD धारक आहेत. आपण त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव? माझं नाव अतुल शहाजी देशमुख. मी ईश्वर वटार या गावामध्ये राहतो आणि माझं सर्व शिक्षण हे पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून झालेलं आहे. तुमचं नाव? माझं नाव प्रीती अतुल देशमुख. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन थर्ड इयरला आता घेत आहे. बर. मला ह्यांचं शिक्षण हे खूप आवडतं आणि ह्यांच्यात अंधत्वामुळे कधी कठीण प्रसंग आले तर तुम्ही त्याचा कसा सामना करता? जर आपण पाहिलं तर आजकाल समाजामध्ये नॉर्मल व्यक्तींना सुद्धा खूप संकटांना सामोरं जावं लागतं. आम्ही तर अंध आहोत. मग अंध आहे म्हणल्यानंतर दैनंदिन जीवन जगताना फार समस्यांना सामोरं जावं लागतं. पण उदाहरणच द्यायचं झालं तर कॉलेजला चाललोय, रस्त्याला जायचंय आपल्याला, तर रस्त्याने जात असताना स्टिकचा वापर करणं असेल, तिथे गेल्यानंतर मग कोणतं वाहन जातंय हे पाहून त्याला हात करणं असेल, किंवा मग पुढे जाताना मग कॉलेजमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये उतरलो, KBP कॉलेजकडे जायचंय आपल्याला, तर तिथे गेल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये पोहोचलो, वाचन करायचं आहे किंवा आपल्या क्लासमध्ये जायचं आहे. म्हणजे नाना प्रकारचे अशा घटना आहेत की त्या घटनांचा फार संघर्षमय परिस्थितीमध्ये आम्हाला सामना करावा लागतो. पण एक गोष्ट आहे, आम्ही या सर्व गोष्टी ह्या फेसिंग करतोच, म्हणजे त्या गोष्टींना सामोरं जातोच. कारण जीवन हे खूप चांगल्या पद्धतीने जगायचं आहे आम्हाला. अंधत्वामुळे तुम्हाला समाजात कोणत्या अडचणी येतात? अंधत्वामुळे आम्हाला समाजामध्ये एक नाही नाना प्रकारच्या अडचणी येतात की त्या अडचणींवरती आम्हाला मात करावी लागते. जसं की आजकाल समाजामध्ये नॉर्मल व्यक्तींनाही खूप संकटांना सामोरं जावं लागतं. याचा उल्लेख मी काही वेळेपूर्वी केलेलाच आहे. त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुमची काय रणनीती असते का? हो, अर्थातच. कारण दिव्यांगांसाठी जे जी आर आहेत ना, गव्हर्नमेंट रूल, त्याच्यानुसार आम्ही प्रोसेस पावलं टाकतो आणि GR दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना पण आमच्या समोर शरण यावंच लागतं आणि ती नीती आम्ही अवलंबतो. अशा पद्धतीनेच बऱ्यापैकी वेगवेगळ्या योजनांचा आजपर्यंत लाभ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? मला आयुष्यामध्ये येऊन मला समाजाला एक गोष्ट अशी दाखवून द्यायची आहे की अंध व्यक्तीही काहीतरी करू शकतात. आता जस्टली मी सेट नेट क्वालिफाय आहे, PhD अपियर आहे, वर्षामध्ये माझी PhD पण पूर्ण होईल. तर मला एक उत्तम प्राध्यापक व्हायचं आहे आणि अंध आहे, पण तसं पाहिलं तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी जिल्हास्तरीय पातळीवरती पहिला नंबर मिळवलेला आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी सेट नेट अशा परीक्षा क्वालिफाय झालेलो आहे. त्यामुळे बऱ्यापैकी यश मी माझ्या पद्धतीने तर मिळवलेलंच आहे आणि याच गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो. अंधत्व असलेल्या लोकांसाठी तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आजकाल समाजामध्ये मी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहतो, जसं की अंधामध्ये पण पार्शियली टोटली अशा व्यक्ती असतात. तर त्या व्यक्तींचा एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. एक फार तर 10वी-12वी किंवा ग्रॅज्युएशन इथपर्यंत त्यांची शैक्षणिक मजल जाते. पण मला त्या अंध व्यक्तींना एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्हीही खूप खूप शिकावं. का शिकावं? कारण अंध व्यक्ती ही भरपूर काही शिकू शकतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण कदाचित मीच असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्या पण अंध व्यक्तींनी खूप खूप शिकून ना आपल्या जीवनाचा पाया भक्कम केला पाहिजे असं मला वाटतं. गप्पा मारणे, परत अजून म्हटलं तर अभ्यास करणे, गप्पा मारणे, त्यांच्याकडून खूप काही शिकणे, त्या गोष्टी आवडतात. तुम्ही आता सेटनेट क्रॅक केलेले आहे, तुम्ही आता PhD पर्यंत गेलेला आहे, पण यशाच्या एवढी तुम्ही शिखर गाठली. तुमच्या या यशाच्या पाठीमागं सर्वात मोठा यशाचा म्हणजे पाठीराखा कोण होता? आजपर्यंत मला जन्म आई वडिलांनी दिला. त्यांनी मला मोठं केलं, वाढवलं, शिकवलं आणि अंध झाल्यानंतर पण एका पाखराप्रमाणे मला आईनं वडिलांनी दोघांनीही जपलं. त्यामुळे मला माझ्या आई वडिलांचा फार अभिमान वाटतो आणि माझ्या ह्या सर्व यशामागे माझी आई आणि माझे बाबा हे दोघंच आहेत असं मला वाटतं. आणि तसं पाहिलं तर गावानेही खूप मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे, जसे की माझे भाऊ,
माझे बहिणी, माझे काकू काका ह्या सर्वांनी मला खूप खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. तुमचं जे आता पीएचडी तुम्ही करताय आणि किंवा सेटनेट झाले ते कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या विद्यापीठात तुम्ही करताय? माझं 10वी पर्यंत ते 12वी पर्यंतचे शिक्षण इथं भैरवनाथवाडीच्या शाळेवरती झालेलं आहे. पण तिथून पुढे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून झालेलं आहे. आणि मी सेट नेट परीक्षा एम ए करत असताना एम ए मध्ये सेट नेट क्वालिफाय झालेलो आहे. आणि त्याच वेळेस पीएचडीच्या पहिल्याच अटेम्प्टला मी क्वालिफाय झालो आणि पीएचडी ला देखील ऍडमिशन मी मिळवलं. तुम्हाला म्हणजे कॉम्प्युटर मधलं काय ज्ञान वगैरे अशा बाकीच्या कोणत्या गोष्टी आहेत का? हो, मला मी ब्रेल लिपी वाचू शकतो. मला कॉम्प्युटर पण मी चालवू शकतो. कॉम्प्युटरला एनव्हीडीए नावाचं एक सॉफ्टवेअर असतं की जे सॉफ्टवेअर मोबाईलला टॉकबॅक असतं तसं कॉम्प्युटरला सॉफ्टवेअर मारावं लागतं. ते सॉफ्टवेअर मारून मी कॉम्प्युटरही चालवू शकतो आणि मोबाईल पण चालवेल आणि ब्रेल लिपी पण वाचू शकतो मी. तुम्हाला असं अंध म्हणून म्हणजे तिरस्कार वाटतो का स्वतःविषयी? नाही, जेव्हा मी अंध झालो तेव्हा मला स्वतःबद्दल एक वेगळा नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये येत होता. पण जसजसं मी विचारांच्या ह्या दुनियेमध्ये मी फिरत राहिलो तेव्हा मला असं वाटलं की आपण अंध झालोय, आता हे अंध पण आपल्याला नाकारता येत नाहीये. तर मग आपण काय करावं? ह्या अंधत्वावर मात करण्यासाठी एक आपल्याला जी आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती, आंबेडकरांना मी आदर्श मानतो, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता मी शिकलोय, बऱ्यापैकी संघटितही झालोय. आता केवळ एकच गोष्ट राहते ती म्हणजे संघर्ष करणे. ह्या संघर्ष करीत करीत मी माझं पुढचं आयुष्य मी व्यतीत करेल असं मला वाटतं. दिव्यांगांना आरक्षण किती टक्के आहे आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे? 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. तेव्हापासून हे आरक्षण रिझर्वेशनचा क्रायटेरिया आहे तो लागू झालेला आहे. पण दिव्यांगांना इसवी सन 1995 पर्यंत आरक्षण नव्हतं. पण 1995 साली दिव्यांग कायदा झाला आणि 1995 पासून दिव्यांगांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालं. पण 1995 पासून आजपर्यंत 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे. तर या 30 वर्षाच्या काळामध्ये ज्या पण काही प्राध्यापकांच्या भरत्या झालेल्या आहेत, त्या प्राध्यापकांच्या भरत्यामध्ये दिव्यांगांचं रिझर्वेशन दाखवलं. पण त्या दिव्यांगांच्या रिझर्वेशन मध्ये अंधांच्या जागी अस्थिव्यंगाला घेतलेला आहे. पण त्यामुळे दिव्यांगांचा 99.99% कोटा म्हणजे अंधांचा, दृष्टीहीन व्यक्तींचा 99.99% कोटा आहे ना तो रिकामाच आहे. त्यामुळे या सर्व रिकाम्या जागी अंध प्राध्यापक आहेत ना त्यांची भरती व्हावी, विशेष भरती घेण्यात यावी असं मी एक समाजाला की जेणेकरून माझा हा आवाज मंत्रालयापर्यंत जाईल, उच्च शिक्षण खातं आहे त्यांच्यापर्यंत हा माझा आवाज पोहोचेल अशी मला आशा आहे. आणि हे सर्व काही आदरणीय बच्चूभाऊ कडू हेच करू शकतील अशी माझी त्यांच्याकडे एक इच्छा राहील. पण या सर्व जागा 99.99% ज्या अंध प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत ना त्या अंध प्राध्यापकांच्या जागा एक विशेष भरती घेऊन त्या सर्व जागा भरून घ्याव्यात अशी मी इच्छा बच्चूभाऊ कडू यांच्याकडे व्यक्त करत आहे. आता समाजामध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे की खरंच अपंग असून त्यांना नोकरी नाही आणि जे अपंग नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली जाते, त्याच्याविषयी काय म्हणजे? कसं होतंय, जे ओरिजिनल हँडिकॅप्ड असतात ना त्यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे असतं, त्यामुळे ते काय फारसं काही देण्या घेण्याच्या बाबतीत वगैरे फारसं ते सकारात्मक नसतात. पण जे कोणी बोगस दिव्यांग दाखला ज्यांनी काढलेला असतो का ते ऑलरेडीच सक्षम असतात त्यामुळे ते काय करू शकतात की दिव्यांग सर्टिफिकेट काढतात, दिव्यांग दाखला काढतात आणि त्याच्या बळावर ते जे कोणी संस्थापक वगैरे असेल त्यांना पॅकेज वगैरे देऊन ते तिथं लागून जातात. पण आमच्यासारखे जे ओरिजिनल असतात ना ते मग पुन्हा असेच मागे राहतात. समाजाच्या इतर माध्यमाच्या साह्यातून जर तुम्हाला कोणी मदत देऊ करत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? आता बघा, माझी आता यावर्षी माझी फेलोशिप बंद होईल आणि जेव्हा माझी फेलोशिप बंद होईल ना तेव्हा मग मी पूर्णपणे असा म्हणजे विदाऊट मनी असा मी तयार होईल. तर मग जेव्हा मी हेच सर्व करेल ना तेव्हा मी समाजातील ज्या कोणी दानशूर व्यक्ती असतील तर त्यांनी केवळ माझ्याकडे बघून किंवा माझ्या आई वडिलांकडे बघून असं नाहीये की मी एवढा शिकलेलो आहे आणि तरीही समाज मला त्या पद्धतीने स्वीकारत नाहीये. तर मग मी काय करावं या हिशोबाने मला समाजानं अर्थसहाय्य आर्थिक मदत करावी एवढी मी समाजातील दानशूर व्यक्तींकडे नक्की मागणी करेल. ज्या पद्धतीनं
एखाद्या रानामध्ये पडलेल्या दगडाला त्याच्यावरती छेनी हातोड्यानं मारून त्याची मूर्ती बनवली जाते आणि तो गाभाऱ्यात ठेवल्यानंतर लाखो लोक त्याच्या चरणावरती फुलं ठेवतात. त्या पद्धतीने ह्यांची अशी संघर्ष गाथा आहे. हा असा मंदिरातला देव आहे, परंतु त्या दगडाला व्यवस्थित मंदिर भेटत नाही, त्या दगडाला व्यवस्थित असा पाझर फुटत नाही. त्याला न्याय मिळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी इतर असणाऱ्या आपल्या समाजातील बांधवांनी, ज्या शिक्षण संस्था असतील, NGO असतील, बँका असतील, पतसंस्था असतील किंवा ज्या लोकांना त्यांना आर्थिक मदत करायची आहे, अशा लोकांनी आमच्या खाली दिसणाऱ्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसेल त्या नंबरवरती त्यांना संपर्क करावा आणि मिळेल ती रक्कम त्यांना किंवा मिळेल ती नोकरीही करण्याची त्यांची तयारी आहे. ते मिळेल ते हाताला काम करण्यासाठी तयार आहेत. तरी समाजाच्या इतर माध्यमांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा ही आमच्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि या सरांना आणि मॅडमला आमच्याकडून त्यांच्या सुखी जीवनासाठी किंवा सुखी आयुष्यासाठी ते खूप मोठे व्हावात, उच्च पदावरती जावात आणि शासनाच्या एका सिस्टम मध्ये ते सहभागी व्हावात, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या दिव्यांगाला किंवा अंधत्वाला ते न्याय देऊ शकतील. एवढंच आम्हाला या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे. कॅमेरामॅन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, ईश्वर वटार, पंढरपूर.